खरं तर तिचे सगळे गुण आता सगळ्यांना कळलेत. त्यामुळे असं लपून काही राहिलं नाही. वर्षभर झालं काम करतो त्यामुळे हा ते ऍक्च्युली शी इज अ ओपन बुक. म्हणजे जे काय आहे ते असं असतं. कमळीकडून तर प्रत्येक वेळी तिने प्रयत्न केलाच होता की तिला मैत्रीण बनवण्याचा. मैत्री खूपच निखळ प्रेम आणि खूप महत्वाची आहे. कधी कधी इतकं डिफिकल्ट मोमेंटमध्ये आपण ट्रॅप्ड असतो, अटकलेलो असतो, तेव्हा एखादा फ्रेंडच लाईफलाईन म्हणून तुम्हाला हेल्प करतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम कमळी या मालिकेच्या सेटवर आली आणि आत्ता फ्रेंडशिप डे आहे. सो सगळ्यात आधी तुम्हा दोघींना हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. येस, सो आत्ता एक ट्विस्ट आहे की आपल्याला हा गेम खेळत खेळत, जेंगा खेळत खेळत गप्पा मारायच्यात. ओके. सो कोण जिंकणार आहे हे पण बघायचं आहे. पण आता मालिकेत जसं बघतो आम्ही तुम्ही दोघी फार अपोज आहात, पण ऑफस्क्रीन दोघींचं कसा बॉन्ड आहे? धमाल. म्हणजे फुल ऑफ टाइमपास, मस्ती, मजा सुरू असते आणि नोकझोक सुरू असते तशीच आमची. येस, पण दोघी एकत्र मेकअप रूम मध्ये असता. सो किती मजा मस्ती आणि नोकझोक असते खरं तर यात. आता गेले वर्षभर झालं हा, आम्ही त्यामुळे आता आहोत, ते एक सवयच झालंय. आता सवयीच्या ते सगळ्याच गोष्टी झाल्या. मॉल मध्ये आम्ही सुरुवात करूया झेंगा खेळायला. सुरू तुला एवढं मागणं काय? झेंगा गेमचं नाव आहे. हा गेम चांगला आहे. हा गेम चांगला होऊ शकतो. कदाचित हे पण होऊ शकतं. अरे यार, हे ना स्टेबलच नाहीये. खूप चांगल्या ठिकाणी आम्ही जेंगा खेळतोय अशा प्रकारे. पण अनिका मला सांग की फ्रेंडशिप ही किती इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये? अशी बघितल्यावर ते गप्प. हे काय चाललंय? एक काम कर, तू ये इकडे. हा बोला, विचार. फ्रेंडशिप लाईफ मध्ये किती इम्पॉर्टंट? खूप. फ्रेंडशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि फ्रेंडशिप इज एव्हरीथिंग. म्हणजे ते असल्याशिवाय असं लाईफला कलर्स नसतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येलो कलर काढलेला आहे पॉझिटिव्हिटीचा. अर्थ नाही काढू शकत मधलं कुठलं तरी. फर्स्ट लाईन सोड. हा, फर्स्ट नाही काढत आहे ना, माझ्याकडनंच पडणार आहे. हा कसं नेल्स हा, नेल्स पुश कर उलट. ते वरती ठेवायचं मला. ए निघालं. नेल्स पुश केला खूप इझी होतं. मला असं वाटतं ह्या एकाच टीम मधनं खेळतात. ही फ्रेंडशिप अशीच आहे, एकाच टीम मधनं खेळायची. पडू द्यायचं नाही, हलू द्यायचं नाही आम्हाला. अस वर्सेस दिस, अस वर्सेस दिस. हे स्वतः तुझं टर्न. ब्लू. हो, ब्लू. ही मागून कॉमेंट पास करते. एक माईक तिला पण देऊन टाका. एक माईक प्लीज गाईज. येस. निंगीला एक माईक द्या. कमळी, मला सांग की मला मैत्रीचे किस्से ऐकायचे. शाळा कॉलेज मधली मैत्री जी आतापर्यंत आहे, किती धमाल मजा करताय. मला वाटतं मी म्हणजे स्कूलमध्ये तर डबा एक्सचेंज करणे हेच एक खूप तिथून त्या बॉन्डिंगला सुरुवात होते. मला असं वाटतं की तुझ्या डब्यात काय आणलं, आज माझ्या डब्यात काय आणलं. आणि मी ती अशी होते की मला फर्स्ट पिरियडलाच जाणून घ्यायचं असतं की प्रत्येकाच्या डब्यात काय, म्हणजे माझ्या फ्रेंड्सच्या, की तुम्ही काय आणलंय, तुम्ही काय आणलंय. कारण माझ्या डब्यात सदा ना कदा चपाती भाजीच असायची. म्हणजे विच इज अ गुड थिंग. मला आत्ता त्या गोष्टीचं खूप रिअलायझेशन होते की नाही यार, खरंच आईने तेव्हा चपाती भाजीची सवय लावली, त्याच्यामुळे मला चांगली गोष्ट आहे आणि बॉडीला पण त्या चांगल्या सवयी लागल्या गेल्यात. पण तेव्हा लहानपणी कळायचं नाही, असं वाटतं बोर वाटायचं ना चपाती भाजी. बाकीच्या लोकांच्या डब्यांमध्ये खूप छान छान गोष्टी असायच्या. तर मग त्या असं जे टाइमपासवाला असायचं ते मी म्हणजे रिसेसच्या आधीच मागच्या बेंचवरती जाऊन खाऊन टाकणे असं वगैरे. मला सांग, सेटवरही असंच असतं, सगळ्यांना विचारत असते की आज डब्यात काय?
हा काइंड ऑफ विचारते की काय आणलंय, म्हणजे जे घरून येते, म्हणजे ताई असली, योगिनी ताई असली, किंवा कधी कधी निखिल आणतो काहीतरी, कधी कधी साक्षी कधीच काही आणत नाही. तर खरं आहे, जे खरं आहे तेच बोलते मी. साक्षी कधीच काय आणत नाही, कधीच काय आणत नाही साक्षी, कधीच नाही आजपर्यंत. म्हणजे मी स्वतःहून किती नाही, मी स्वतः कधीतरी बऱ्याच वेळेला काय काय गोष्टी बनवून आणत असते. काहीच येत नाही तिला बनवते, मॅगी पण बनवते देत नाही तिला. मग विचारत असते, म्हणजे ताईचं असं, ताई आली की ताई आज काय आणलं टिफिनमध्ये, मोस्टली तरी ताईच्या आईंनी दिलेलं असं, किंवा ताईच्या मावशींनी बनवून दिलेलं असं, किंवा कधी कधी ताई आणते छोटी छोटी बुक बनवून, मग ते डोसे असेल, पराठे असतील, किंवा चपाती भाजी असेल, असं ताई आणत असते. विचारत असते, पण मला आवडतं डब्यात कोणी काय घरचं आणलंय. इलाताई, फॉर दॅट मॅटर, इलाताई पण जेव्हा सेटवरती असतात त्या भरपूर छोटे 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 खूप सारे डबे घेऊन येतात, आणि त्या छोट्या छोट्या डब्यांमधून सगळ्यांना सगळं पुरतं. ते म्हणजे कधी असं नाही की संपतं, असं नाही, प्रत्येकाला ते पुरतं. आणि त्यांच्याकडेच बऱ्याच भाज्या असतात, वेगवेगळे लोणच्याचे प्रकार असतात, चटण्या असतात, महेश काका चिवडा, चकली, हे सगळ्या गोष्टी आणतात. तर आहे म्हणजे तसं फूड आहे मला. येस, पण आता मला असं वाटतं हा पण गेम पूर्ण कंटिन्यू करणार आहोत. सो मला बघायचंय की लवकर कोण कोण जिंकतंय याच्यात. मी ज्या प्रकारे क्लमझी आहे, मी एक्सपेक्टच नाही करणार आहे की मी जिंकणार आहे, माझ्याचकडनं पडणार आहे. आम्ही तर विचारच केलाय. खालचं कोणतं तरी बघ. हम्म. ट्रिक तिला दिलेली आहे त्याने, ट्रिकचा पुरेपूर उपयोग करते. अरे नेल्स, मी खूप नेल्सने केलंय ना, मी खेळले होते एकदा नेल्स केल्यावर, खूप सोपं पडतं. ही फ्रेंडशिप कशी झाली, म्हणजे तुमच्या मैत्रीचा पहिला दिवस आठवतं? भेटल्यावर पहिलाच हा, म्हणजे मला सगळ्यात प्रोमो तो याचा सिम्बायसिस कॉलेजवाला प्रोमो होता त्या, पुण्याला. तर त्या रात्री निघालेलो लुक टेस्ट नंतर, आणि 3:30 वाजता तिथे पोचलेलो पुण्याला. आणि मला ते आठवत आहे, मी कारमध्ये जाताना फेस मास्क वगैरे लावून बसलेली, आणि ती आमची प्रॉपर फर्स्ट मीट होती. त्यातच अशी गोष्टी एकमेकींचं जाणून घेणं, किंवा कशी आहे असं वगैरे स्वभाव कळणं, असं हळूहळू बिल्ड होत गेलं सगळ्या गोष्टींनी. हळूहळू मग कळत गेलं कोण कसं आहे ते. पण अनेका विषय किंवा केतकी विषयी जर एखादी गोष्ट सांगायची असेल तुला, की तिच्यात एखादा असा गुण आहे जो अनेकांना नाही माहिती, असा कोणता आहे जो सगळ्यांना माहिती नाहीये? खरं तर तिचे सगळे गुण आता सगळ्यांना कळलेत, त्यामुळे असं लपून काही राहिलं नाही. वर्षभर झालं काम करतो, त्यामुळे हा ते ऍक्च्युली शी इज ओपन बुक. म्हणजे जे काय आहे ते असं असतं की हा ऐसा है मेरा तो है, असं वाला हा जोल असतो तिचा पूर्ण. पण तिच्याकडनं एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ती कोणती असेल, असं स्वभावातली असं परत एकदा नको बोलू तेच. काढ पुश दे थोडं सावकाश. आय थिंक नाही वरती निघाले इकडून निघाले. हे पडणार आहे. पडणार नाही. अरे यार, गेलं ते. पडणार आहे. गेलं. अरे यार, दुसरा कुठला तरी ट्राय कर, ते असू देता तसं. सोड, व्हेरी सेफ गेम. तुला विजयामधली कोणती गोष्ट आवडते? डेडिकेशन टू वर्क. इझी. डेडिकेशन टू वर्क. आणि कोणती गोष्ट तिच्या स्वभावातली घ्यावीशी वाटते? डेडिकेशन टू वर्क. नाईस. स्ट्रॉंग आहे ती गोष्ट, की शी इज रिअली स्ट्रॉंग, आणि डेडिकेशन टू वर्क. दिस बोथ थिंग्स आर रिअली हा, माझं राहिलं सांगायचं की तिने लहान वयात खूप छान सगळ्या गोष्टी असं बिल्ड केलंय तिचं, आणि ते खूपच असं कौतुकास्पद आहे. इतक्या लहान वयात ती आत्ताशी फक्त 21 आहे,
आणि तिला ऑलरेडी काम करून ऑलमोस्ट एक 10-11 वर्ष झाली आहेत. तर बऱ्याच गोष्टी काम करण्याच्या तिने खूप क्विक कॅप्चर केलेल्या आहेत आणि स्वतःमध्ये आणलेल्या आहेत. तर ती गोष्ट खूप छान आहे तिची. हे मी जे हसले इथे, हे का केलंय मी, त्याच्यामुळे अवघड जात आहे गेम खेळायला. आता पडणार, आता तर पडणार. काय करशील आता तर कमळी आणि अनेका या खऱ्या आयुष्यात कधी मैत्रिणी होताना दिसतील आम्हाला सिरियल मध्ये? कदाचित दिसतील, माहिती नाही. झालं निघालो. कदाचित दिसतील कधीतरी असं मला, म्हणजे कमळीकडून तर प्रत्येक वेळी तिने प्रयत्न केलाच होता की तिला मैत्रीण बनवण्याचा. पण अनिका आहे, तिला खूप म्हणजे म्हणजे तिचे पण काही रिझन्स आहेत त्याच्यामुळे तिचा स्वभाव तसा आहे. तर त्याच्यामुळेच ते कमळी आणि अनिकाचं पण असं जुळून अजूनही आलेलं मला असं नाहीये. वाटतं की अनिकाने जर असं हे केलं, मनातून द्वेष वगैरे काढला आणि चांगली लाईक हे केलं तर बनवू शकतील. पण पण अनिका ऐकायला नाही, तयार इतकं सोपं नाहीये ते. काढलं तू? हो. चला आता आम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेटने गेम खेळणार आहोत आणि कोण जिंकणार आहे आणि कोण अरे हारणार आहे ते यार. बघणार आहोत. शिट, अब तो मैं गई. नाही पडलं भाई. आता मी गेली. मला वाटलेलं की झालं. नाही इतकं इझी नाही. वरचं नाही, आता खालचं. अरे, असं कसं हल्लं, सगळं हल्लं. निघालं तरी. इझी खेळते. अरे मगाशी इथलं काढलं मी, लास्टचं, एकदम लास्टचं काढलं. मे बी हा ऑरेंज निघू शकतो. भाई ओई. बापरे. शिट, निघतंय. ओय, आता तर काय एंडच झाला. आता काय उरलंच नाहीये. काहीच उरलं नाही आता मला खेळण्यासारखं इथे. भाई जास्त इंटरेस्ट इथे आलाय. भूक लागली आहे. आता पडणार 100%. नाही, अजूनही आहे चान्स. थोडंसं स्कोप आहे. ह्याचा स्कोप होता, पण वरती सगळं झालं. जे साक्षीच्या गाणं एंड करू. झेंगा झेंगा झेंगा. तिने इथे चेअरअप करायला वेगळेच होते, पण मला तिला एक गाणं गायचं. Yes, पण मला तुमच्या सगळ्यांकडनंच ऐकायचं खरं तर. हा आता सगळ्यांचा मिळून इंटरव्ह्यू झाला. मैत्री ही तुमच्या आयुष्यात खरं तर काय? आलेच इंटरव्ह्यू मध्ये घुसून आले दोघी. वाट बनवून. त्यांना माहिती होतं बरोबर. मैत्री खूपच निखळ प्रेम आणि खूप महत्त्वाची आहे. कारण की आपण विश्वासानेच ती बिल्ड होते. कारण आपल्या आयुष्यात आपले खूप असे प्रसंग असतात जिथे आपल्याला असं फील होतं की मित्रच आहेत, ते आपल्याला समजून घेतात आणि प्रत्येक गोष्टीला ते आपल्याला शाबासकी देतात. आणि ते असे मित्र हवेत की जे शाबासकी पण देतात आणि वेळोवेळी तुम्हाला ती जाणीव पण करून देतात. जसं मी साक्षीला जाणीव करून देते प्रत्येक गोष्टीची. असे मित्र पण हवे असतात, नाही का? असं काही नाही. तर हे दोन्ही सांगणारे असे मित्र, विश्वासू मित्र असायलाच हवे प्रत्येकाला. पण फ्रेंडशिप हे एक वर्ड मध्ये काय? खूप वर्ड जात तसे तर. पण
आय वुड से लाईफ लाईन, कारण की कधी कधी इतकं डिफिकल्ट मोमेंटमध्ये आपण ट्रॅप्ड असतो, अटकलेलो असतो, तेव्हा एखादा फ्रेंडच लाईफ लाईन म्हणून तुम्हाला हेल्प करतो. सो आय वुड से या लाईफ लाईन. आणि फ्रेंडशिप आहे तरच लाईफला अर्थ आहे ना. इफ यू हॅव नो फ्रेंड्स तर मग अर्थच नाही आहे, असं होतं. येस, तुमच्यासाठी मैत्री काय? मी सांगेन माझ्यासाठी मैत्री म्हणजे एक हे आहे, काय म्हणतात, अंडरस्टँडिंग. की आपण वर्षानुवर्ष, तरी माझ्या तर मैत्रिणी आता लग्न झाल्यानंतर तर अशा इतक्या विखुरल्या गेलेल्या आहेत की वर्षानुवर्ष आम्ही एकमेकींना भेटत नाही. पण त्यानंतर एखादाच असा दिवस ठरवून येतो की जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा इतकं सगळं इतक्या वर्षांचं साठलेलं बोलायचं असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते अंडरस्टँडिंग, म्हणजे मैत्रिणी तुम्ही रोज एकमेकींना फोन करून काय गं आजच्या दिवसाचं का जरी, हे नाही झालं पाहिजे. तुम्ही किती दिवसांनी जरी भेटलात तरी सुद्धा तुमच्यात ते जे बॉन्डिंग आहे ते पुन्हा जर त्याच 100 म्हणजे ते 10 पासून नाही सुरू होते, डायरेक्ट 100 पासूनच सुरू होतं. तर मला वाटतं त्या अंडरस्टँडिंगला मला वाटतं ती मैत्री असावी. पण या मैत्रीबद्दल खरं तर ऐकायचं, ही मैत्री किती इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी? निशब्द आहे मी. एवढी शब्दात सांगू शकत नाही. एवढं की आता जेवायला चालले होते, जेवता इंटरव्ह्यूला बसून गेले. निखळ मैत्री, निस्वार्थ मैत्री. याच नोटवर तुम्हा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.